ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत झणझणीत खमंग आणि अगदी गावाकडच्या चवीची शेंगदाण्याची चटणी. ही चटणी भाकरी, पोळी, वडा, पाव, थालीपीठ किंवा अगदी साध्या भातासोबतही अप्रतिम लागते. मी नेहमी बोलते, जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मध्ये मध्ये मी देणार आहे काही खास टिप आणि सिक्रेट टेस्ट. यासाठी लागणारे साहित्य आहे लसूण, मी लाल मिरच्या घेतल्या ओल्या, शेंगदाणे, मीठ चवीनुसार. सर्वात प्रथम कढई गरम करूया. त्यात शेंगदाणे छान असे मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊया, त्यामुळे चटणीला मस्त खमंग टेस्ट येते. ही शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजताना काही खास टिप्स सांगणार आहे. शेंगदाणे नेहमी मध्यम आचेवरच भाजा, त्यामुळे ते आतून छान कुरकुरीत होतात. सतत हलवत भाजा, नाहीतर काही शेंगदाणे जळतील आणि काही कच्चेच राहतील. शेंगदाण्याचा रंग हलका सोनेरी झाला की साल सुटायला लागली की समजा ते परफेक्ट भाजले गेलेले आहे. जास्त आचेवर भाजले तर चव कडवट होऊ शकते, त्यामुळे घाई करू नका. भाजून झाल्यावर शेंगदाणे पूर्ण थंड होऊ द्या, मगच कुटा किंवा वाटा. थोडंसं मीठ भाजताना घातलं तर शेंगदाण्याला मस्त टेस्ट येते. लोखंडी कढईत भाजले तर चव अजून खमंग लागते. शेंगदाणे भाजताना येणारा सुगंध म्हणजे चटणी भारी होणार याची खूणच असते. शेंगदाणे आपले छान असे भाजून झाले आहे. आपण ते थंड व्हायला ठेवूया आणि आपण त्याच कढईमध्ये लसूण आणि ह्या लाल मिरच्या आपण छान अशा भाजून घेऊया. ह्या ताज्या लाल मिरच्या आणि लसूण भाजताना काही खास टिप्स सांगत आहे. लाल ताज्या मिरच्या भाजताना गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवा, त्यामुळे रंग आणि चव दोन्ही छान राहतात. लसूण जास्त भाजू नका, नाही तर त्याची चव कडवट होते. मिरच्या भाजताना थोडंसं तेल वापरलं तर त्याचा रंग खूप सुंदर होतो. मिरच्या भाजत आहे तोपर्यंत आपण साईडला शेंगदाण्याचे छान असं साल काढून घेऊया. आणि लसूण हलका सोनेरी झाला की गॅस लगेच बंद करा किंवा कमी करा, तेव्हा त्याची खरी टेस्ट राहते. मिरच्या आणि लसूण सतत हलवत भाजा, म्हणजे ते समान भाजले जातात. जर तुम्हाला धुरकट गावाकडची टेस्ट हवी असेल तर मिरच्या थोड्या जास्त भाजा. लसूण भाजताना येणारा सुगंध म्हणजे चटणी सुपरहिट होणार. तिखट कमी हवं असेल तर मिरच्यांच्या बिया थोड्याशा काढून टाका. भाजलेली मिरची आणि लसूण पूर्ण थंड झाल्यावरच वाटले तर चटणीचा फ्लेवर अजून मस्त येतो. छान असे आपले शेंगदाणेही साल काढून झाले आहे. इकडे मिरच्याही छान अशा कमी गॅसवर भाजून झाल्या आहे. ही शेंगदाणे आपण ग्राइंडरमध्ये टाकून छान असं क्रश करून घेऊया. शेंगदाणे ग्राइंड करताना किंवा कुटताना खास टीप, शेंगदाणे पूर्ण बारीक पावडर करू नका. थोडे जाडसर ठेवले तर चटणीची टेस्ट खूप छान लागते. मिक्सर सतत चालवू नका. पल्स मोडमध्ये ग्राइंड करा, म्हणजे तेल सुटणार नाही. जास्त वेळ ग्राइंड केलं तर शेंगदाण्याचं बटर तयार होऊ शकतं. शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यावरच ग्राइंड करा, त्यामुळे टेक्स्चर मस्त राहतो. ह्याप्रमाणे शेंगदाणे आपले छान असे बारीक करून घ्यायचे. रफ टेक्स्चरमुळेच प्रत्येक घासात खमंगपणा जाणवतो. मिरच्या आणि लसूण छान असा भाजला गेलेला आहे. भाजलेल्या मिरच्या आणि लसूण ग्राइंड करताना काही खास टिप्स सांगत आहे. भाजलेल्या मिरच्या आणि लसूण पूर्ण थंड झाल्यावरच ग्राइंड करा, त्यामुळे फ्लेवर छान टिकतो. मिक्सरमध्ये थोडं थोडं करून वाटा, म्हणजे पेस्ट एकसारखी तयार होते. जास्त बारीक पेस्ट करू नका. थोडंसं रफ टेक्स्चर चटणीला मस्त चव देते. जर मिरच्या खूप कोरड्या वाटत असेल तर चमचाभर तेल घाला. लसूण जास्त ग्राइंड केल्यास कडवट चव येऊ शकते, त्यामुळे फक्त हलकी रफ पेस्ट करा. आता गॅसवर कढई ठेवूया आणि त्यात तेल गरम करूया. तेल गरम झाले की त्यात थोडेसे जिरे टाकूया, ऑप्शनल. आणि त्यात ही पेस्ट आपण टाकूया लसूण आणि मिरचीची. छान अशी फोडणी देऊया त्याला. वाह, सुगंध तर भन्नाट येतोय आत्ताच. हे मिश्रण छान परतून घ्या, जोपर्यंत कच्चा वास जात नाही तोपर्यंत. टिप्स: गॅस मध्यम आचेवरच ठेवा, म्हणजे लसूण जळणार नाही. मिरची आणि लसूण पेस्ट परतताना खास टिप्स सांगत आहेत. तेल आधी चांगलं गरम होऊ द्या, मगच मिरची आणि लसूण पेस्ट घाला. पेस्ट घातल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा, त्यामुळे लसूण जळणार नाही. सतत हलवत परतवा, म्हणजे पेस्ट कढईला चिकटणार नाही. मिरची आणि लसूणाचा कच्चा वास गेला की समजा पेस्ट छान परतली आहे. थोडंसं जिरं घातलं तर फोडणीचा फ्लेवर अजून मस्त लागतो. लसूण हलका सोनेरी झाला की चटणीचा स्वाद एकदम वाढतो.
जर पेस्ट खूप कोरडी वाटत असेल तर 1 चमचा तेल अजून घाला. जास्त भाजू नका, नाहीतर मिरचीची चव कडवट होऊ शकते. आणि या स्टेपमध्ये येणारा सुगंध म्हणजे चटणी ही सुपरहिट होणारी याची खुणच. आणि शेंगदाणे घालताना गॅस मध्यम आचेवर ठेवा, त्यामुळे ते छान भाजले जातात. कुटलेले शेंगदाणे घातल्यावर सतत हलवत राहा, म्हणजे मिश्रण एकसारखं होतं. शेंगदाणे जाडसर कुटलेले असतील तरच चटणी मस्त खमंग टेक्स्चर येतं. ह्या स्टेपमध्ये चटणीचा खरा स्वाद तयार होतो. जर चटणी खूप कोरडी वाटत असेल तर थोडंसं तेल घालू शकतात. शेंगदाणे 2 ते 3 मिनटं नीट परतले की त्याचा फ्लेवर अजून छान खुलतो. मिरची, लसूण आणि शेंगदाणे नीट मिक्स झाले पाहिजे, तेव्हाच टेस्ट परफेक्ट होते. थोडंसं मीठ आणि स्टेपमध्ये घातलं तर चव सगळीकडे समान लागते. कढईतून येणारा खमंग सुगंध म्हणजे चटणी तयार होण्याचा जवळपास आली आहे. वाह! आपली झणझणीत खमंग शेंगदाण्याची चटणी आता सर्व्ह करायला पूर्ण तयार आहे. ही चटणी गरम भाकरी, पोळी, वडापाव, थालीपीठ किंवा साध्या भातासोबतही अप्रतिम लागते. पहा किती सुंदर रंग आणि मस्त खमंग टेक्स्चर आलं आहे. घरभर आलेला हा सुगंध सांगतोय की चटणी किती टेस्टी झाली आहे. एकदा ही चटणी खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावं अशी वाटेल. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश राहा, मस्त खा आणि स्वयंपाकांचा आनंद घ्या. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.